श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय संत तुकाराम महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नमामि साखरे नाम शुद्धम येषां चरण सान्निध्याची मा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं श्री विनायकं गुरुर्वन्दे भववन्द विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुतामहित बुद्धि रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयेव श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुते. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा हे चिवे रामकृष्ण हरी माऊली. काल आपण भगवान श्री कृष्णाने आपल्या लाडक्या शिष्याला योगयुक्त व्हावं यासाठी प्रबोधित करण्याचं जे काम केलं त्याचा अल्प अंशानं विचार केला आणि क्षत्रियाचा स्वधर्म लढणं आहे याच्यासाठी ज्या बाकी स्वधर्म आचरणाच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सांगण्याचं काम केलं. अर्जुनाला केवळ धर्माचा बाह्यांग सांगून त्या बाह्यांगाच्या प्रतिमा प्रतीके यांच्या पाठीमागे न लागता अर्जुनाने प्रतिमा आणि प्रतीके यांच्या पलीकडे जाऊन क्षत्रियाच्या धर्माचं पालन करावं यासाठी भगवान श्रीकृष्णाने ही जी स्वधर्म रती आहे हिचं वर्णन करण्याचं काम केलं. ज्ञानोबा माऊलींनी याचं वर्णन करण्याचं काम केलं. महाभारतामध्ये समाज व्यवस्थेमध्ये याची गरज होती म्हणून कदाचित त्यावेळी वर्णन करण्यात आलं. नंतर मध्ययुगामध्ये जेव्हा माऊलींनी हे वर्णन करण्याचं काम केलं तेव्हा एक शंका काही व्यक्तींच्याकडून उपस्थित केले जाते की वर्णाश्रम धर्माला बळकटी आहे का? ही वर्णाश्रमाच्या ज्याला मध्ययुगातल्या अगोदरची पुनरावृत्ती आपण म्हणतो ही पुनरावृत्ती आहे का? तर ही स्वधर्म रती आहे. ही केवळ वर्णाश्रम धर्माची पुनरावृत्ती नाही. हा 1-2 ओव्या जर तशा या दुसऱ्या अध्यायाच्या उपसंहाराच्या निमित्तानं आलेल्या असल्या तर उपेक्षितांचा म्होरक्या असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीच्या प्रतिपादनाचा तो उद्देश नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. कारण मुळातच ज्या कालखंडात ज्ञानी तत्वज्ञ संत महंत आणि ज्ञानोबा पूर्वी जन्माला आलेले आचार्य यांनी समाजामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करायला हवा होता. आध्यात्मिक लोकशाहीची जी पहाट आहे ती पहाट या मंडळींच्याकडून निर्माण व्हायला हवी. पण आपण अगदी सुरुवातीला पाहिलं की संत ज्ञानेश्वर नावाचा कोवळा तरुण उपेक्षेचा वाळवंट तुडवणारा होता. एका उपेक्षित आईबापाच्या पोटी तो जन्माला आला होता आणि आयुष्यभर त्याला उपेक्षेचं वाळवंट तुडवावं लागलं. या उपेक्षितांचा तो म्होरक्या झाला. या उपेक्षितांना त्यानं भागवत धर्माच्या त्यागमय पताकेखाली एकत्र आणण्याचं काम केलं.
त्याच्या प्रयत्नामुळं जनाईच्या वालीला धार आली. त्याची आणि रामदेवाची संगती अवघ्या उत्तर भारतानं, दक्षिण भारतानं, पंजाबानं आणि महाराष्ट्रानं बघण्याचं काम केलं. त्याच्या प्रेरणेनं स्त्री पुरुषांच्या मध्ये जी वाणीची तेजस्विता आहे, ही वाणीची तेजस्विता निर्माण झाली आणि मग एकच टाळी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी, ही भावना व्यक्त करणारी जनाबाई बोलती झाली. या सर्वांना बोलत करण्याचं काम ज्या ज्ञानदेवांनी केलं, ते ज्ञानदेव उच्चवर्णीय असून सुद्धा उच्चवर्णीयांच्या कडूनच त्यांना उपेक्षित व्हावं लागलं आणि म्हणून त्यांनी या उच्चवर्णीयांचं समर्थन केलं किंवा कनिष्ठ वर्णीयांचं समर्थन केलं असं म्हणता येत नाही. वर्णाच्या पलीकडे जो एक स्वधर्म आहे, या स्वधर्माचं ज्ञानोबा माऊलीनं वारकरी संप्रदायाचा जो विवेक धर्म आहे, या विवेक धर्माच्या द्वारा वर्णन करण्याचं काम केलं. आणि माऊलीला अपेक्षित असणाऱ्या सक्रिय समाजाचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आणि संपूर्ण तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊलीनं प्रकट करण्याचं काम केलं. काय होतं हे स्वप्न? ज्या स्वप्नाची सुरुवात आपण भगवान श्रीकृष्णाच्या वाणीतून करतो आणि ती ही की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्यवाधिकारस्ते, तुझा अधिकार, माऊली म्हणते की परी कर्म फळी आस न करावी, कर्मफळामध्ये आस न करावी, सत्क्रिया ती आचरावी हेतू विन. ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती, ज्ञान, योग, सांख्य, क्षेत्रज्ञ, क्षत्रिय या सगळ्यांचं वर्णन आहे. परंतु ज्ञानोबा माऊलीला अपेक्षित असणारा जो कर्मयोग आहे, त्या कर्मयोगाची हा जो श्रीमद भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक आहे आणि या श्लोकानंतर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत, त्या ओव्या ज्या आलेल्या आहेत ना, त्या ओव्यातून या कर्माचं जे वर्णन आहे, मग पुढे तिसऱ्या अध्यायात विहित कर्म, निषिद्ध कर्म, सकाम कर्म वगैरे त्याचा परिचय आपण घेणारच आहोत. पण तत्पूर्वी कर्माचा अधिकार जो आहे, हा कर्माचा अधिकार प्राप्त होणारा साधक कसा असावा? कर्मण्यव अधिकार असते, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. आणि एकदा कर्मफळी आस न करावी, जे काम करायचं ना, त्या कामामध्ये आस म्हणजे इच्छा व्यक्त करायची नाही. थोडा अवघड आहे शब्द, कारण काम करताना अगोदर आपण दामाचा विचार करतो. कमीत कमी कामात अधिकाधिक दाम कसं मिळेल याचा विचार पहिल्यांदा केला जातो. कधी कधी काम न करताच दाम कसं मिळेल याचा विचार जो आहे, हा विचार केला जातो. आणि ज्या देशात फक्त दामखऱ्यांची संख्या वाढायला लागते, तिथल्या माणसं किंवा तो देश आळशी, आळंदी आणि बेईमानी लोकांचा समूह. आळशी, आळंदी आणि बेईमानी लोकांच्या हा समूह त्या राष्ट्राचं भवितव्य कधी घडवू शकत नाही, जिथं कर्मफळाची आस केल्या जात नाही. याला मी अवघड का म्हटलं, तर आपण सर्वसामान्य आहोत. जेवढं आपण काम करतो तेवढं दाम आपल्याला मिळालं पाहिजे, रास्ता अपेक्षा असते. आज आपल्याला कर्मयोगी होता येणार नाही. कर्मफळी आस न करावी. जे काम करतोय त्याच्यातनं मला काहीच मिळू नये असं म्हटलं तर लोक म्हणतील परिणाम झाला याच्या डोक्यावर. कारण जे काम करतो त्याचं मला दाम मिळालं पाहिजे, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे की आपण जे काम करतो त्या कामाचं आपल्याला दाम मिळायला हवं. कष्टकऱ्यांच्या कामाला दाम मिळावं
ही कष्टकऱ्यांची अपेक्षा रास्त आहे. आणि ही रास्त अपेक्षा ज्या वेळा आपण श्रमयोग्यांचा एक जो वर्ग आहे त्या वर्गाकडे पाहतो त्यावेळेला ही रास्त अपेक्षा निदान त्यांचं जे समाधान आहे या समाधानाच्या रूपानं फलितरूप करण्यामध्ये आपण यशस्वी झालो का याचा विचार या निमित्तानं होणं गरजेचं आहे. कर्मफळामध्ये आळस न करणाऱ्यांना कर्मयोगी असं म्हटलं जातं. आता थोडं या शब्दाचं अवमूल्यन झालेलं आहे सध्या कुणालाही कर्मयोगी म्हटलं जातं. आणि मग 2-4 कर्म त्यानं केली, 2-4 ठिकाणी त्यानं केवळ कर्माच्या विज्ञापना किंवा जाहिराती करण्याचं काम केलं तरी सुद्धा त्याला कर्मयोगी म्हटलं जातं. तसं नाही. कर्मयोगी जे जे काम करतो त्याकडून कधी अपेक्षा करतो माऊलीनं याची अनेक उदाहरणं दिली. परंपरेमध्ये आपल्याला याची अनेक उदाहरणं मिळतात, निसर्गामध्ये मिळतात. विचार करा, ज्या झाडाच्या सावलीमध्ये वाटसरू बसतो, थोडा वेळ विश्रांती घेतो, काय भाकर तुकडा बरोबर असेल ते खाण्याचं काम करतो, पाणी पितो, थोडा वेळ डोळे झाकतो. झाडाने कधी आजपर्यंत म्हटलं का तुला 2 तास सावली दिली, तू माझ्या सावलीत बसून खाण्याचं पिण्याचं काम केलं, मला टॅक्स दिला पाहिजेस, मला माझं जे काय आहे ते दिलं पाहिजे. अखंड वाहत राहणाऱ्या सरितेनं नदीनं आजपर्यंत कधी अपेक्षा केली का मी वाघाची ताण भागवली, गायीची ताण भागवली, चोराची ताण भागवली, साधूची ताण भागवली, जे जे ताणलेले आहेत त्या सगळ्यांची ताण मी भागवण्याचं काम करते, मला माझं मूल्य मिळालं पाहिजे. या आकाशाच्या मांडवात या चंद्र सूर्याने कधी आपल्याला ऊर्जा देण्याचं, कधी आपल्याला जी शीतलता आहे ती शीतलता देण्याचं काम जे आहे हे काम केलं. त्यांनी कधी अपेक्षा केली का? हे निष्काम आहे. ते फक्त आपलं कर्तव्य जे आहे हे आपलं कर्तव्य करीत राहतात. आपण निष्काम नाही, आपण कामी आहोत. आणि हा जो काम आहे हा काम ज्या वेळा अंतःकरणामध्ये दाटून यायला लागतो त्यावेळेला अतिरिक्त इच्छा ज्या आहेत त्या प्रकट होतात. आणि मग अतिरिक्त इच्छा अतिरिक्त काम करून पूर्ण केलं तर काही हरकत नाही हो, परंतु काम न करताच ज्या वेळा या अतिरिक्त इच्छा व्यक्त करण्याचं काम केलं जातं त्यावेळेला समाजामध्ये निष्क्रिय माऊलीचं हे प्रतिपादन एक गैरसमज आहे आपला. भक्ती हा एक परायण मार्ग आहे. ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे फक्त आपल्या गूढ गिरीकंदरामध्ये रममाण होण्याचं एक साधन आहे. ज्याला संसार झेपत नाही ती माणसं इकडे हरिहरी करायला जातात असा एक गैरसमज निर्माण केला जातो. जेव्हा संसाराच्या वाटेवर काही ओझी असह्य होतात तेव्हा ती ओझी टाकून देऊन माणसं आता सारं काही संपलं म्हणून परमार्थाकडे वळण्याचं काम जे आहे हे काम करतात. या गैरसमजापोटी आपल्याला असं वाटायला लागतं की परमार्थिक माणसं ही निष्क्रिय असतात, कर्मयोगी नसतात. ती जे काही कर्म करतात त्या कर्माची फळाची जी अपेक्षा आहे ही फळाची कर्मच करत नाही तर फळाची अपेक्षा करायचा प्रश्न आहे असा प्रश्न निर्माण केला जातो. पण हा गैरसमज आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला ज्ञानोबांच्या पासून संत गाडगे बाबापर्यंत या महाराष्ट्रामध्ये जे सकल संत जन्माला आले या संतांनी काही सामान्य अपवाद जर वगळले तर आपलं जे नित्य कर्म आहे या नित्य कर्माला कधी फाटा देण्याचं काम केलं नाही. आपलं कर्म करीत राहिले, कर्म फळाची कधीच अपेक्षा केली नाही. मला अमुक मिळावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. सिकंदर बादशाहनं जेव्हा जग जिंकलं आणि आपल्या गुरुला काहीतरी द्यावं म्हणून सिकंदर बादशाह आले आणि हिवाळ्याचे दिवस होते
नुकतंच सूर्यनारायणाची किरण धरतीवर आलेली होती. कोवळ्या उन्हाला ते बसले होते. हळूहळू सूर्य वर येत होता. सावली थोडी थोडी पुढे जात होती. सिकंदर आला आणि म्हणाला, गुरुजी, तुमच्या शिष्यानं जग जिंकलेलं आहे. आता जवळजवळ जग जिंकण्याच्या अवस्थेपर्यंत मी पोहोचलेलो आहे. तुम्हाला जे काही मागायचं असेल ते मागण्याचं काम करा. सिकंदराचा गुरु एक फकीर होता. एक लुंगी, एक कमंडल, एक कपडी, गळ्यामध्ये एखादी माळा, याच्या पलीकडे त्याच्याकडे काही भांडवल नव्हतं. जेव्हा तहान लागायची तेव्हा कमंडल एखाद्या झाडामध्ये बुडवायचा. जेवढं कमंडलामध्ये पाणी बसल तेवढंच प्यायचं. जेव्हा भूक लागायची तेव्हा तेच कमंडल एखाद्या दारात न्यायचा आणि त्यात जेवढं अन्न बसल तेवढं खाण्याचं काम करायचं. धरतीच्या आसनावर आकाशाच्या पांघरुणाखाली मस्त पैकी झोपून जायचं. आणि याच्यावर शिष्य होता. शिष्य जग जिंकण्याची जी मनीषा आहे हे बाळगण्याचं काम करत होता. जेव्हा शिष्य आला आणि गुरुला हे म्हणाला तेव्हा गुरुने सांगितलं, सिकंदरा, माझी काही अपेक्षा नाही, कारण मला जे मिळालेलं आहे ते भरपूर आहे. तर द्यायचं असतं तर आता मला एकच दे. जे काही दान द्यायचं आहे वगैरे ते दान. काय दान दे? तू आणि सूर्य हे जे आहेत ना यांच्यामध्ये, म्हणजे मी ज्या ठिकाणी बसलो ती जागा आणि वर सूर्यनारायण, दोन्हीच्या मध्ये तू आहेस. त्यामुळे तुझी सावली ही माझ्या अंगावर पडत आहे आणि सूर्यनारायणाचं जे काही किरणे मी चालतोय त्याच्यामध्ये व्यत्यय येत आहे. हे बघ सिकंदरा, मला जर काही दान देणार असतील तर एक दान दे माझ्यातनं आणि सूर्यनारायणामधनं बाजूला हो. बाकीचं मला काही नको आहे. आणि म्हणून श्रोतेहो लक्षात घ्या, जे कपल्लक होते, जे फकीर होते, ज्यांच्याकडे कुठलीही साधन संपत्ती नव्हती, त्यांनी आपल्या राजांच्या पासून परमात्म्यापर्यंत काही मागितलं नाही. कारण काय? तर माऊलीनं हे सांगितलं की कर्मफळी आसन करावी. पुढे एक अतिशय महत्वाचा शब्द या ओळीमध्ये आलेला आहे आणि तो हा आहे, कुकर्मी संगती न. कुकर्मी, कु म्हणजे वाईट कर्म, वाईट कर्म. संगती ही वाईट कर्म करणाऱ्यांची नसते. वाईट कर्म करणाऱ्यांची संगती लागली की मग ढवळ्या शेजारी पोळा बांधल्यानंतर काय होतं, वाण जरी नाही लागला तर गुण जो आहे तो गुण आपोआप लागतो. आणि मग संगती कुणाची असावी याच्या बाबतीमध्ये एकच शब्द इथं आलाय, कुकर्मी संगती. पण ह्या आज जीवनाला दिशा देणारा एक महत्वाचा सुविचार आहे असं मानायला काहीच हरकत नाही. कारण जीवनाला दिशा देण्यासाठी माणसाला, आपण म्हणतो माणूस त्याच्या कंपनीवरून ओळखला जातो. तो कुणामध्ये बसतो, तो कुणामध्ये उठतो, त्याच्याबरोबर कोण आहे याच्यावरून तो ओळखला जातो. त्याचं उत्थान व्हायचं असेल तर तेही चांगल्या लोकांच्या मुळे होतं आणि त्याचं पतन व्हायचं असेल तर ते वाईट लोकांच्या मुळे होतं. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंधे. श्रीपतीला आकळायचं झालं तर संगती जी आहे ती सज्जनांची करावी. आपल्याला माहित आहे ना, जर दोन गाढवं एकत्र आली तर जास्त वेळ प्रयत्न नाही करत. पाठीमागच्या बाजूनं ते लाटांचा सुकाळच करण्याचं काम करतात. पण दोन सज्जन माणसं एकत्र आले तर चार प्रेमाच्या गोष्टीची देवाणघेवाण करण्याचं काम करतात. म्हणून एक वाक्यप्रचार रूढ झालेला आहे की गधे को गधे मिला तो मिल गई दो दो लाते और सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो दो बातें. सज्जनाला सज्जन माणूस भेटला तर दोन चार प्रेमाच्या गोष्टी बोलल्या जातात. गाढवाला गाढव भेटला तर लाटांचा सुकाळ होतो. माऊलीनं याच्यासाठी इथं सांगितलं, कुकर्मी संगती न वाणी. जे कुकर्म करणारे आहेत म्हणजे वाईट कर्म करणारे. आता काय झालं, वाईटाचा चेहराचा चांगल्याचा सध्या चेहरा एवढा एक झालाय की कशाला वाईट म्हणायचं आणि कशाला चांगलं म्हणायचं. हा प्रश्न तुमच्या माझ्यासारखा जो एक सामान्य व्यक्ती आहे त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे.
ज्या गोष्टी मला खूप वाईट वाटतात त्या बाकीच्यांना सगळ्यात चांगल्या वाटतात आणि त्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी समाजामध्ये एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे ते फैलविण्याचं काम करतात. पण माऊली इथं सांगतात नाही, जर येणाऱ्या पिढीला वाचवायचं असेल, समाजामध्ये सुसंस्कारिक सत्वशीलता जर निर्माण व्हायची असेल किंवा महाराजांच्या शब्दात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, असे कन्यापुत्र मुलं मुली जर कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण व्हायची झाली तर एकच काम करावं लागेल, ते कुकर्मी जे लोक आहेत या कुकर्मी लोकांच्या पासून 4 हात दूर राहायला हवे. जेव्हा वाईट कर्म करणाऱ्यांच्या संगतीमध्ये आपण जातो तेव्हा एक लक्षात घ्या, साधू जरी चोराच्या संगतीत राहिला तरी सुद्धा 4-2 दिवसामध्ये साधूच्या मनात सहज यायला लागतं, तू एवढं मिळवतोय. आपण एखादी चांदीची वाटी, आपण एखादा सोन्याचा चमचा मिळवला तर मिळलं होतं, कारण हा संगतीचा परिणाम आहे. संगतीच्या परिणामानं माणसामध्ये जसं तिकडच्या बाजूला आहे तसं सज्जनांच्या बाजूला आहे. सज्जनांच्या संगतीमध्ये आपण राहायला लागल्यानंतर विचार करा, हातामध्ये कोळशी घेतली, कोळशी चोळत बसलो आणि कोळशी टाकून देऊन तळवे उघडे केले, हात काळीच होणार. पण हातामध्ये फुलं घेतली, फुलं चुरगळीत राहिलो आणि फुलं टाकून दिली आणि तळवे दाखवले आणि वास घेतला तर ते सुगंधितच होणार. हातात काय आहे याच्यावर तळवे काळे व्हायचे की तळवे सुगंधित व्हायचे हे ठरल्या जाते. आपण कुणाच्या संगतीत आहोत याच्यावरून हे ठरल्या जातं की आपलं भवितव्य नेमकं काय असेल. कुकर्माची संगती जेव्हा टाळल्या जाते तेव्हा सज्जनांचं साम्राज्य निर्माण होतं आणि मग सत्क्रिया ती आचरावी हेतू विन. सत्क्रिया चांगली क्रिया, सत्य कर्म. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली अभय नरका जाणे. इथं महाराजांनी सांगितलंय जे जे चांगलं आहे त्या चांगल्याला सहाय्य करण्याचं काम करा. जे चांगलं चाललेलं आहे त्या चांगलं चालणाऱ्यांना पुढे कसं नेता येईल या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावा. तो जर नाही केला तर मग मात्र नरकाला सेपरेट जायची गरज नाही, जिवंतपणे इथं नरक प्राप्त होतो. तेव्हा घातली अभय नरका जाणे. माऊलीनं या दुसऱ्या अध्यायाच्या उपसंहाराच्या निमित्तानं त्या कर्मयोगाचं विश्लेषण केलं आणि हा ज्ञान, बुद्धी आणि सांख्य यांचं संमिश्रण करणारा जो अध्याय आहे त्याच्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने कर्मयोगाला, समाजाच्या क्रियाशीलतेला ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय समर्पित केलेला आहे. मला असं वाटतं की काही म्हणतात 6 पासून 12 पर्यंत कर्मयोग आहे, काही म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे, काही म्हणतात 1 ते 6 जो आहे तो भक्तियोग, 6 ते 12 कर्मयोग, 13 ते 18 ज्ञानयोग. ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग कुठं आहे तर पहिल्या मंगलाचरणाच्या ओव्या संपल्यापासून ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोगाचा प्रारंभ होतो. ते थेट ज्ञानेश्वरीचा जो कलशो अध्याय म्हणजे 11वा अध्याय आहे, इथपर्यंत आपल्याला या कर्मयोगाचा साक्षात्कार होतो. आणि तरीही त्यातल्या स्वतंत्रपणे ज्ञानोबा माऊलीनं कर्मयोगाला हा जो 3य अध्याय आहे तो 3य अध्याय 2य अध्यायाचा उपसंहार आणि 3य अध्याय जो आहे 3य अध्यायातली जे अतिशय महत्त्वाची स्थळं आहे या स्थळाच्या निमित्तानं समर्पित करण्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये माऊलीनं कर्माचे जे अनेक प्रकार आहेत हे प्रकार सुद्धा सांगण्याचं काम केलेलं आहे. पहिला आहे नित्य कर्म, दुसरा आहे विहित कर्म, तिसरा आहे निषिद्ध कर्म
आणि चौथा आहे निष्काम कर्म. या कर्माच्या तिसऱ्या अध्यायाच्या काही पहिल्या 2-4 ओव्या पहिल्यांदा अर्जुनाची शंका आहे. जेव्हा श्रीकृष्ण हे सगळं सांगतात, चित्ताची समानता सांगतात वगैरे वगैरे, मग अर्जुन म्हणतो श्रीकृष्णा हे एवढं जर आहे, एवढ्या स्वधर्म आचरणानं एवढी योगाची अवस्था प्राप्त होते, त्यानंतर नैष्कर्म्यता येते आणि त्यानंतर माणूस जन्म मरणाच्या राहडगाडग्याच्या पलीकडे जातो, तर मग मला तू लढायला का लावतोस? म्हणजे तू बाजूला राहतोस आणि मला माणसं हे माझे बंधूंना, माझ्या गुरूंना मला मारायला लावतोस. हे जर मारले म्हणजे घोर पातक तू मला करायला लावतोस. तू आताच म्हणालास की जन्म मृत्यू हे तुझ्या हातातले आहे. तू आताच म्हणालास की सक्रियता निष्क्रियता ही मी निर्माण करण्याचं काम करतो. या विश्वाचा मी नियंता आहे हे तुला जर मान्य आहे तर मग देवा मी तुझ्या जवळ रात्रंदिवस राहतो. तू माझा गुरु आहेस, तू माझा बंधू आहेस, तू माझी आई आहेस, तू माझी माऊली आहेस, तू संसार संतांची सावली आहेस, अनाथ जीवांची माऊली आहेस. आमुते किर बसवली तुझीच कृपा, तुझ्या कृपेनं हा धनुर्धर या युद्धभूमीमध्ये आलेला आहे. योग्य काय याचा विचार कर ना. जरी अज्ञानामुळं मुलाला योग्य काय अयोग्य काय हे कळत नसलं तर हळूवारपणे आई योग्य आणि अयोग्य याचा निवाडा करण्याचं काम करतेस ना. कृष्णा तू माझी आई आहेस, तू माझा गुरु आहेस, तू माझ्या जीवनाचा आधार आहेस आणि माझ्या जीवनाचा तू आधार असताना तू मला हे लढण्याचं आणि यांना मारण्याचं किंवा क्षत्रियाचा जो स्वधर्म आहे हे स्वधर्म शिकवण्याचं काम का करतोस? तेव्हा श्री भगवान वाच भगवान त्याला उत्तर देतात, अर्जुना तसं नाही. म्हणजे लढून तुला पातक करायला लावायचं असा माझा उद्देश नाही. माझा उद्देश एकच आहे की या जगाला जर स्वधर्माची प्रेरणा मिळायची झाली, हे जग स्वधर्म रतीमध्ये जर निमग्न व्हायचं झालं तर अर्जुना हा आदर्श तुझ्यापासून निर्माण, हा आदर्श जर तुझ्यापासून निर्माण झाला आणि तुला तुझ्या पूर्वजन्माचं स्मरण नाही, पण मला जर विचारलं ना तर हे तत्वज्ञान मी इक्ष्वाकुला, हे तत्वज्ञान मी विवस्वताला, हे तत्वज्ञान मी म्हणजे स्वधर्म आचरणाची प्रक्रिया मी जी दुसऱ्या अध्यायात कथन करण्याचं काम केलं ही मी हजारो वर्ष सांगत आलेलो आहे. आता फक्त द्वापर युगात या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर तुला सांगत आहे अशातला भाग कुणीच नाही. हे जर मी एवढ्या वर्ष सांगत आलेलो आहे तर आता ते या निमित्तानं ज्याला आपण उजळणी म्हणतो त्याची फक्त उजळणी करत आहोत. अर्जुन म्हणतो देवा उजळणी तू करतोस परंतु मला काही जाणीव नाही ना. देव म्हणतो म्हणूनच तू जीव आहेस आणि मी शिव आहे. का? मला पाठीमागच्या जन्म जन्मांतराची म्हणजे त्या इक्ष्वाकुच्या पासून त्या जे काही युग असेल सत्ययुगाच्या अगोदरचे त्याची सगळ्याची जाणीव आहे. अर्जुना ज्या ज्या वेळी मी आलो त्या त्यावेळी तू होतास, त्या त्यावेळी वेगवेगळ्या नामाभिधानानं आणि वेगवेगळ्या रूपानं मी तुला उपदेशित करण्याचं जे काम आहे हे काम केलेलं आहे. आणि या सगळ्यांचं सार आता या द्वापराच्या मध्ययुगाच्या किंवा माऊलीनं जे 13व्या शतकाच्या प्रारंभी आपल्याला सांगण्याचं काम. हे सार काय आहे? हे सार हे आहे की मला माझा जन्म कळत नाही, मला माझं कर्म कळत नाही आणि मला माझा मृत्यू कळत नाही. म्हणून मी सर्वसामान्य माणूस आहे. मला माझा जन्म मी काल आपल्याला सांगितलं की मला माझा जन्म कळाला असता तर जन्मावर मी अधिकार मिळवला असता. मला कर्मही कळत नाही हो. फक्त मी काय करावं, या 2 पायानं चांगल्या मुक्कामाला पोहोचावं, या 2 हातानं माणसं तोडण्याऐवजी माणसाला जोडण्याचं काम करावं, या वाचीनं
माणसांना नष्ट करण्याऐवजी माणसांच्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण करण्याचं काम करावं, एवढंच मी करू शकतो. जसं मला जन्माला कळत नाही, जसं मला कर्म कळत नाही, तसं मला मृत्यू कळत नाही. मृत्यू कळायला असता तर आपण म्हणालो असतो येऊच नकोस, म्हणजे 1000 साल नव्हे तर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उगवण्याचं आणि मावळण्याचं काम करतात ना, तोपर्यंत येऊच नकोस असं म्हणालो असतो. कारण आवडतं कुणाला हो म्हणत नाही, तर कुणालाच आवडत नसल्यामुळं येऊ नको असं म्हणालो असतो. पण तसं नाही, तो आपल्याला कळत नाही. खरं तर अज्ञातापासून अज्ञाताकडं, शून्यापासून शून्याकडं चाललेला प्रवास म्हणून हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. मला सांगा, मी 5-10 मिनिटांनी काय करणार आहे मला माहित आहे का? तुम्हाला माहित आहे का? उद्या काय करणार आहोत प्लॅनिंग करतो आपण, उद्या हे करायचं. परंतु रात्र बघितली तर उद्या येईल ना? रात्रच नाही बघितली तर उद्या कसा यायचा याचा विचार करा ना. आम्हाला मृत्यू कळत नाही म्हणून आम्ही अज्ञ आहोत, म्हणून आम्ही परिच्छिन्न आहोत, म्हणून आम्ही सर्वज्ञ नाही. ईश्वराला सर्वज्ञ का म्हटलं जातं? त्याला जन्म कळतो. जन्म कळाल्यामुळं तो म्हणतो आता मी राम होईल, आता मी कृष्ण होईल, आता मी वराह होईल, आता मी कुर्म होईल, आता मी बुद्ध होईल, आता मी कल्की होईल. त्याला तो स्वतः म्हणतो जन्म कर्म च मे दिव्यम. माझा जन्मही दिव्य आहे आणि माझा कर्मही दिव्य आहे. आणि त्यामुळे अर्जुना, पाठीमागे तुला काही लक्षात नसेल, पण पाठीमागच्या वेळी त्या रूपात मी तुला उपदेशित करण्याचं काम केलं. आता या रूपामध्ये मी तुला उपदेशित करण्याचं काम करतो. मी आपल्याला अगोदर एकदा म्हटलं होतं, श्रीकृष्ण हे असं अजब रसायन आहे की या अजब रसायनानं अनेकांना तो कळला असं वाटत असताना आयुष्यभर कधी कळलाच नाही. आणि अनेकांना तो कळवून घ्यावा या अवस्थेपर्यंत पोहोचता आलं नाही. आणि अनेकांना त्याची संगती लावली, पण तो दूर गेल्यानंतर कळालं, अरे तो तर योगेश्वर होता, आपण त्याच्यापासून वंचित राहिलो. म्हणून श्रीकृष्णाने इथं अर्जुनाला सांगितलं, अरे वेड्या, तू माझा प्रेमाचा पुतळा आहेस, तू चैतन्याचा जिव्हाळा आहेस, तू माझा एवढा लाडका आहेस. माझ्या बापाला मी जे सांगितलं नाही ते तुला सांगतो. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगेसी म्हणजे मी काल जसं म्हटलं वसुदेव सुतम देव, मी वसुदेवाचा सूत आहे. पण वननिवासामध्ये जन्माला आलो, द्वारकेमध्ये वसुदेवानं भरलेल्या यमुनेतनं मला गोकुळापर्यंत आणण्याचं काम केलं. मी माझ्या पिता वसुदेवाला काही सांगितलं नाही. जे ना सांगायची माता देवकीशी, माता देवकीनं मला जन्म दिला, वननिवासात जन्म दिला, पण तिला मी काहीही सांगितलं नाही. जे ना सांगायची बंधू बळीभद्रासी, माझा बळीराजा बंधू, या बळीराजानं सगळ्या मर्यादेचं पालन करण्याचं काम केलं. मी अमर्याद वागत राहिलो, पण त्याला काहीच सांगितलं नाही. अर्जुना, भाऊ, आई, बाप यांना जे सांगितलं नाही, आणि त्या काळातले मित्र पेंद्या असेल, सुदामा असेल, बाकीचे असतील, हे सगळे मित्र यांना जे सांगितलं नाही ते गुह्य तुझं लागी प्रेरित असेल, ते गुह्य ज्ञान मी तुला सांगण्याचं काम करतोय. म्हणून अर्जुना, आता वरपडा न होता या जीवनाच्या जाणीवेपर्यंत पोहोचण्याचं काम कर. आणि जर पोहोचायचं असेल तर मी जे कर्म सांगतो ते कर्म कर. ते कर्म कसं आहे याचा परिचय आपण या 3ऱ्या अध्यायाच्या निमित्तानं उद्याच्या भागात घेण्याचं काम करू. ज्याला मी आज स्पर्श केला त्या विहित कर्माची, निषिद्ध कर्माची, सकाळ कर्माची आणि निष्काम कर्माची ओळख या 3ऱ्या अध्यायाच्या निमित्तानं उद्याच्या भागात करून घेऊ. तोपर्यंत माऊली रामकृष्ण कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.